3, 2, 1 स्टार्ट. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आत्ता मी जस्ट कामावून आलो आहे आणि आज आहे ना प्लॅन झालेला आम्हाला फार्म हाऊसला जायचा. आदित्यचा आणि रोहनचा बड्डे आहे, माझ्या मित्रांचा बड्डे. तर मी डायरेक्ट कामावून आलो आणि डायरेक्ट मला हे लोक घेऊन आली तर फार्म हाऊसला. तर आता आम्ही लोटसमध्ये उभे आहेत, बघा तुम्ही माझ्या मागं बघू शकता. आता रात्रीचे 12 वाजलेत आणि लेट झालं थोड्या यायला, कारण की मी लेट सुटलो कामावून. तर सगळे पोरं बाकीच्या आतमध्ये गेलेत आणि आता आम्ही तिघं गाडीवर आलेलो असलो. इथं फोटोशूट चाललंय. ठरलेलं असतं कोणाचा बर्थडे असेल ना फार्म हाऊसला जायचं मस्ती करायला. तर आज पण आलोय तसंच लोटस फार्म हाऊसला. आम्ही मलंगडलाय, घरापासून कमीत कमी 15 ते 17 किलोमीटर लांब आहे. तर आता आलोय, तर चला आता जाऊया. पहिले केक कटिंग करूया आणि मग बाकीच्या व्हिडिओ येतील. केक कटिंग नो. तर मित्रांनो, आता आम्हाला या इश्यू आणि मटन भेटले तिथं. त्यांना आम्ही दाखवलंय इथे जायचं आता आपल्याला. आम्हाला रस्ता नव्हता माहिती, एवढा मोठा फार्म हाऊस आहे ना हा लोटस. आम्हाला रस्ता नव्हता. खरंच जास्त मोठा आहे. तुम्ही हरवले ना. हरवलेला ना भाऊ. आम्ही भेटलो अर्धे रस्ते, आम्ही रस्ता दाखवला लगेच चेंज केला. आतमध्ये जाऊ आणि हा मागचा एंट्रन्स. चिंट्या भावने आम्हाला असं तयार केलं रस्ता दाखव. रस्ता दाखवायला. आता तुम्हाला दाखवतो कसं आहे फार्म. चला. तर आमचा रूम आहे आता दुसऱ्या मजल्यावर आहे. आता आम्ही चाललोय. तर आता आम्ही पोहोचलोय सेकंड फ्लोअरवर. सेकंड फ्लोअरवर आलो आणि हा आमचा रूम आहे इथे 305. चला आता आतमध्ये जाऊया. अरे आतून कॉलेजशिवाय खोलतच नाही. तर हा आमचा रूम दिला आहे आम्हाला, डबल बेडवाला आहे. इथं सगळं आम्ही सामान आणून ठेवलंय. हा येतो ना. इथं संतोष भाऊला भूक लागली जरा. तर हा रूम दिला आम्हाला आणि ही बाल्कनी. माझे केस कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जरा केस बांधून ठेवले सध्याला. आणि आता आहे ना ही बाल्कनी, इथून बघा अशी बाल्कनी. आणि बाल्कनीतून व्ह्यू बघा. हा स्विमिंग पूल आहे खाली. सगळे गेलेत, खेळतात आहेत. थोड्या वेळाने चाललोय आम्ही पण आता. हा असा व्ह्यू आहे इथून. आणि आदिबाई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आदिबाईचा बर्थडे आता संपलाय आणि रोहनचा लागलाय. संतोष मामाचं आगमन झालेलं आहे. जेवण चालले, जेवण. तू जेवला का? चला चला, जेवता जेवता. 3, 2, 1 स्टार्ट.
तर मित्रांनो आता आमचं जेवण झालंय आणि स्पीकर नव्हता तोपर्यंत तोंडानेच गाणे बोलून सगळ्यांनी लय एन्जॉय केलंय. त्याला आता थोडंसं झोपतो आणि मग आता सकाळ झाल्यावरती उठू आणि मग मस्त एक्सप्लोर करू खाली. लय मोठा रिसॉर्ट आहे हा. काय काय खूप बघण्यासारखे ठिकाण आहेत. तर सकाळी बघूया. आता थोड्या वेळ तर मी झोपतोय कारण की रात्र झाली आणि काय दिसणार नाही. पाण्यात जाण्याची तर परमिशन नाही आहे. सकाळी 8 पासून परमिशन आहे तर तेव्हा जाऊ. चला आता थोड्या वेळ झोपू आणि मग मस्त सकाळ सकाळी फ्रेश मूडमध्ये उठू. चला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे. तर मित्रांनो आता सकाळ झाली आणि ना आता आम्ही सगळे उठलोय. तर पाण्यात जायचा प्लॅन आहे आता सध्याला. आता मी जस्ट बेडवरून उठलोय आणि ना बाहेरचा व्ह्यू एवढा क्लास आहे ना इथला. तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी जरा. तर मित्रांनो ही बाल्कनी आणि इथला व्ह्यू बघा दिसतोय का कसा व्ह्यू आहे. हा खाली पूल. चला आता जायचंच आहे खाली पण तुम्ही एकदा जरा नजारा बघून कसला भारी दिसतोय ना. काय लोटस फार्म. अरे कसा नजारा आहे इकडचा. एक नंबर ना. मला पण फार आवडलं. मी पहिल्यांदाच आलोय. चला आता पाण्यात जाऊया. तर चला मित्रांनो आता मी रेडी झालो पाण्यात जाण्यासाठी आणि सगळे बाकीचे पोरं पण गेले. तर चला आता लगेचच जाऊया. मित्रांनो इथला व्ह्यू बघा ना कसला भारी. काय डेकोर केलंय. थोड्या वेळाने सगळं फिरूया. बघा इथं बघूनच मन भारावून जाते. कसं वाटतंय भारी आहे का नाही एकदम. हा एंट्रन्स आहे आणि हा इथला हा प्ले एरिया आहे. इथे सर्व गेम्स वगैरे आहेत आणि हे बाकीचे पर्सनल रूम्स आहेत. तर चला आता पाण्यात जाऊया. आणि हा पूल आहे मोठा. लाव ना गाणे पण. ते बसायला पण जागा आहे. तर मित्रांनो आता पाण्यात इथं हंडी लागलेली आहे आमची आणि एक बेस आहे आणि 2 थर आहेत. तर 3 थराची एकूण हंडी आमच्यावर आधीच पडली. लागायच्या आधीच पडली आहे. हे गॉगल आहे भाऊ. हा व्हिडिओ तर चालूच आहे. का लय वजन वाटलं ना. कोण चढला. अरे आधीच लवकर पडताल नाही तर. चल उभा राहा. एक नंबर. रा 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 रा. अरे बापरे. ए थांब. काय कन्व्हर्सेशन चालली आहे बाबा तुमची. चला पाण्यात चला ना. असा आहे आमचा वाय नॉट इज द प्रश्न. आणि जे झोपलेले आहेत आराम आहेत आणि ते खोकले आहेत तर त्यांना 2 तासा आपला 1.5 तासासाठी कृपया इथे डुबकी मारावे. बाकी आमचं काही विषय नाही. त्यांना नाही तर मग सायकल खरडलाय तो कोण खाणार आहे. करपून गेलेला भात तुम्ही खाणार आहेत का. नाही आम्ही म्हणजे दाताला लाल काय लागलं आहे. हे पॉलिश लागलेली आहे. हे पितळाचा तांब्या खाल्लाय. तर मित्रांनो आता आम्ही ना जरा हा रिसॉर्ट फिरायला चाललोय. बघायला चाललोय कुठं कशी लोकेशन आहेत. सगळ्यात पहिले आता आम्ही चाललोय प्ले झोन गेम एरियाकडे. हा या प्ले झोन म्हणजे जिथे आपण मित्रांनो खेळू शकतो असं ठिकाण असतं. तू बघ समोर डोंगर बघा. अरे आता बघितलं भारी वाटतोय ना. मग तुम्हाला दिसतंय का. हा आता दिसला. कसा दिसतोय.
म्हणता यार तू लय वाल्लाय, तू कशाला चाललात? हे बघ इथं लय भारी वाटतंय रे. मी कपडे घालून आल्यावर फोटो काढू इथं, पण त्या आधी आहे ना मला आता आपण गेम एरियामध्ये जाऊ ना जरा पाहिजे. आता आम्ही ना थांब थांब थांब. अरे 80 तर आधीच फोन घेतलाय. अरे इथं काय काय भरपूर गेम आहेत रे. त्याचे पप्पा मास्टर होते टेबल टेनिस. होय वाचला. थांब थांब. मी माझा दोनच जण खेळतात तरी पण आपण 80 काहीतरी केलंय का. शार्पनर केलंय. अरे शार्पनर केलाय. बघू येतोय जातोय का. बरं क्या बात आहे. दे गोट्या. क्या बात आहे. तर मित्रांनो आता आमचं खेळून मन भरलंय. मन तर नाही भरलंय कारण की खेळायला काय मज्जाच आली नाही. गावठी गेम नाही. पण इकडे ना फोटो काढायला एवढ्या भारी जागा आहेत ना. म्हणजे फोटोशूट ज्यांना आवडत असेल ना त्यांनी पक्का या रिसॉर्टला व्हिजिट करा. मलंगच्या पायथ्याशीच आहे लोटस. एवढा भारी आहे ना फोटोशूट साठी. हे बघा ह्याच्या मागचा व्ह्यू बघा किती भारी. हा आता दिसत नाही. व्ह्यू बघा कसे येते इथले. डायरेक्ट तुम्हाला वेगळीच वाईब येईल. वेगळ्याच असं वाटेल की इथं हायच नाही. हे बघा कसला भारी वाटतोय बघा. तर मित्रांनो आता आम्ही आलोय घरी कारण की ओले होतो खूप. सगळं बघायचं होतं पण कसं आहे व्ह्यू आहे एवढे भारी व्ह्यू आहे तर फोटो तर काढलेच पाहिजे. आणि फोटो काढायला कपडे तर घातलेच पाहिजे कारण की आम्ही पाण्यात उघडे होतो. तर आता सगळ्यात पहिले तर मी ब्रश करून घेतोय. आता मागं गाणे चालू झाले तर आता मी चला व्हिडिओ बंद करतोय. तर चला मस्त आता फ्रेश होतो मी आणि मग परत जाऊया मस्त फोटोशूट करायला. तर मित्रांनो आता मी मस्त फ्रेश झालोय आणि आता फटाफट आम्हाला फोन आलेला की लवकरात लवकर नाश्त्याला या नाही तर नाश्ता संपून जाईल. तर आता आम्हाला जायचं डायरेक्ट मेन गेटला. तर चला आता मी चाललोय नाश्त्याला. फोटो काढायची होती पण पोरांची घाई चालली आहे. सगळं चाललंय ठीक आहे होतं. चला आता पहिले तर नाश्ता करून घेऊ. हे इथं बाकी फोटो काढायला भारी जागा आहेत रे. हे पण बघ ना कसलं भारी वाटतंय. हा काढू ना फोटो आपण. वाव लोटस मध्ये लोटस हे इथे नाश्ता करायला बोलवलंय आपल्याला. पण हे पण बोलतो त्याच्या हाताने घ्यायचंय. तर मित्रांनो हा सगळा नाश्ता आहे आजचा. भुर्जी पाव आहे, पोहे आहेत, भुर्जी आहे, पाव आहे, इडली आहे, अननस आहेत, केळी आणि चटणी आहेत. चला आत्ताचा नाश्ता करून घेऊ. आणि इथं अजून एक टेबल बसलाय आणि 80 इथं चेअर शोधतोय. अरे आता बसले तर चला आता नाश्ता करून घेऊ. थांब कुंदन पहिले मला चार्जर घेऊ दे. कुठे आहे रे बटन मला दिसत नाही. माझा चार्जर कोणाकडे आहे रे. हा दे चार्जर. आम्ही चाललो आता टाटा बाय बाय. आता आम्ही जरा पहिले बघायला चाललोय. कुंदन जरा एक प्लेस दाखवते फोटो काढायची. माझ्या बॅगेत टाक गाडी घेऊन. हा मी आता जरा इथं व्हिडिओ काढतोय. अरे कसलं भारी वाटतं रे इथं. हे हा रे चेन पण लावून घे. हे इथं बसायला पण केवढं भारी आहे. गोल्डफिश आहेत पाण्यात. अरे काय भारी जागा आहे ही फोटो काढायला. थांब थांब काढू पहिले काढू. थांब थांब. अरे बापरे किती मोठ्या मोठ्या गोल्ड फिश आहेत या. तिकडे गेले सगळे. हा तिथं पण किती आहेत. अरे इथं आपण जेवायला बसलो पाहिजे होत आहे ना. लय भारी वाटतं इथं. काय पडलं रे घाबरलो. हे बघ ही प्लेस बघ. आता आमचा लोटसचा प्रवास इथे संपतोय. म्हणजे लोटस फार्म हाऊसचा दिवस आमचा आता इथे संपलाय.
सकाळचे 10:30 वाजले आत्ता सध्याला आणि फक्त नाईटसाठी घेतलेला. इथे खूप काही फॅसिलिटीज आहेत, म्हणजे बऱ्यापैकी ठीक आहेत, जसं की फोटोशूट वगैरेची जागा, नाश्त्या वगैरेची सोय सर्व आहे ठीक आहे. पण एवढंच आहे की आम्हाला एक खटकलं की आम्ही नाईटसाठी फक्त घेतलेला फार्म हाऊस. आणि कसं झालं की ना यांनी स्विमिंग पूल पूर्ण रात्रभर बंद ठेवला आहे, तर ते एक चुकीचं आहे. कारण की आम्ही फक्त नाईटसाठी होतो, रात्री आलेलो आणि सकाळी जाणार. त्यात पूर्ण रात्रभर स्विमिंग पूलला एंट्रीच नव्हती, सकाळी 8 वाजता एंट्री होती डायरेक्ट. तर फक्त ते एक तेवढं सुधारलं पाहिलं होतं, नाही तर बाकी एक नंबर एकदम सर्व. मला तर फार आवडले. फोटो काढायला तर एक नंबर जागा. तुम्हाला फोटो काढायचे असतील तर इथं नक्की विजिट करा, खूपच भारी आहे. तर चला आता आम्ही जातोय, थोडेसे फोटोशूट करतो आणि अजून बरेच भारी प्लेस होते, आम्ही तर खूप फोटो काढले जाता. तर चला बघूया. चला आता या ब्युटिफुल प्लेसला आम्ही बाय बाय करतोय आणि निघतोय घरी जाण्यासाठी. चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.